नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भगवती निवास तेलीगल्ली अंधेरी पूर्व इथे राहणाऱ्या रश्मी सचिन करडे या वहिनींना भेटणार आहोत. बऱ्याच घरांमध्ये परीक्षेचे निकाल आल्यानंतर आता सगळी लगबग सुरू होणार की जून महिन्यामध्ये कशा पद्धतीने त्या नवीन बूट, नवीन दप्तर, नवीन युनिफॉर्म याच्या खरेदीची लगबग सुरू असते. आणि मग नकळत आमची माऊली या सगळ्या गोष्टीची तारांबळ प्रत्येक घरामध्ये ही लगबग सुरू होते. आणि तिथूनच पुन्हा नवीन वर्षाचा तो श्री गणेशा शिक्षणाचा सुरू होतो. सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आणि आता करडे कुटुंबाकडे जाऊन आपण यांच्या घरात काय चाललेलं आहे, जून किंवा पावसाच्या स्वागतासाठी हे घर कसं सज्ज आहे, चला जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया करडे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी. मोठी आणि हा मुलगा. मला सांगा, रिझल्ट आले का यांचे? हो आले ना. शुभेच्छा. आता किती गेली तू आणि तू? अरे वा वा वा. चला तुम्हाला दोघांना शुभेच्छा. मग आता शाळा कधी सुरू होणार? मग खरेदी सुरू झाली? हो. नवीन बूट, नवीन दप्तर झालं. प्रत्येक घरात ही लगबग सुरू होते. घ्या उखाणा वहिनी. माहेरची बांगडी, सासरचा चुडा, स्वप्नी रंगोदे, सचिनच्या प्रेमाचा विडा. काय सांगता? मला वाटलं सासरचा चुडा आणि माहेरची बांगडी. हा, सचिन आणि मी घरात खेळतो लगडी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे आमचे पप्पा, नमस्कार. हे माझे पप्पा, नमस्कार. ही आई, नमस्कार. माझी मावशी, नमस्कार. माझी मावशी, नमस्कार. आमच्या मामी, नमस्कार. ती माझी भाऊजाई, त्या आजी, ती माझी मैत्रीण आणि ते बिल्डिंग. नमस्कार हं सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. कुठलं बालपण तुमचं? अंधेरी शाळा कुठली? परांजपे विद्यालय. तुमचं बालपण कुठलं? अंधेरीतच. अंधेरीत कुठे? पंप हाऊस. पंप हाऊस. हा. घरी कोण कोण होतं? मी मावशीकडे लहानाची मोठे झाले. बर. कृष्णाला जसं देवकीने जन्म दिला आणि यशोदेने वाढवलं, हो. तसंच माझ्या आईने मला जन्म दिला आणि माझ्या 2 मावशांनी मला लहानाचं मोठं केलं. बरं बरं. आणि इथपर्यंत आहे मी. मग आई कुठे असायचे? आई गावाला, आई वडील दोन्ही गावाला असायचे. गावाला कुठे? रोहायला. कितवीत असताना तुम्ही मावशीकडे आला? अगदी लहानपणी. मग शाळा कुठली होती? शाळा आमची सेमच आहे, परांजपे. एकाच वर्गात? नाही, म्हणजे माझ्या पुढच्या बॅचला होते, 2-3 वर्ष पुढच्या बॅचला होते. बर. पण मग त्यांचं घर आणि तुमचं घर हे शाळेच्या रस्त्यावर होतं का? नाही, त्यांचं घर शाळेच्या रस्त्यावर होतं, माझं पुढे आहे. मग कसा अभ्यास भरपूर केला शाळेत? हो. मावशींचं लक्ष चुकून खेळायला वगैरे जायचं? नाही, लक्ष चुकवून असं नाही. हं. जनरली म्हणजे लहानपणी जसं आपण खेळतो वगैरे तसंच. तसं खेळायचं. हा. परांजपेला कितवीपर्यंत? 10th पर्यंत. 10वी. नंतर पुढचं ग्रॅज्युएशन साठे कॉलेजला झालं. तुम्ही? मी नंतर 1 वर्ष कॉलेज केलं. नंतर ITIचा इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा कोर्स केला. बर. त्याच्यानंतर मग नोकरीला वगैरे. व्हेरी गुड. मग तुमची ओळख शाळेतली का? नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? तुम्ही अरेंजवरती ठसा का देता एवढा? हा, नाही काय गरज नाही ना त्याच्यासाठी. बरोबर. नाही. की आमचं अरेंज मॅरेज आहे असं कुठे आम्ही कुठे म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून? का असं म्हणाले ते? नाही, ऍक्च्युली आमचं कसं शाळा एकच आहे, त्याच्यामुळे बहुतेकांना असं वाटतं की लव्ह मॅरेज असेल आमचं. बहुतेकांचं मला माहित नाही. मला तरी नाही असं वाटलं. तुम्हाला उगाच आपलं बहुतेकांचं सांगताय. सॉरी. पण एकाच शाळेत होता ना? हो. शाळेत असताना एकमेकांशी बोलला होता? नाही. का हो? नाही. बघितलं काय की यार, नव्हतं.
माहिती पण 4 वर्ष नव्हतं. माझ्यापेक्षा मागच्या बॅचला होत्या. लहान होत्या लहान होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती कधी तुमचं पुढे बघून चालणंच होतं, मागे हो, बघायचं मागे बघायचं नाही. नाही ना. आपल्या वर्षात बघतो. आणि मग काय झालं? ऍक्च्युली यांच्या आई आणि माझी मावशी मैत्रिणी होत्या, त्यामुळे त्यांनी दोघींनी एकमेकांशी कॉन्टॅक्ट केलेला. आणि मग नंतर तुम्ही कधी बघितलं एकमेकांना? आम्ही ते त्यांच्या आईने सांगितलं तुझ्यासाठी मुलगी बघितली. मग त्याच्यानंतर मुली वगैरे प्रोग्राम कुठे कुठे झाला प्रोग्राम? इथे- घरीच झाला. घरीच झाला. माझ्या घरीच इथे? ठरला. आठवतो तो दिवस? हो. हा तुम्हाला पण आठवतो? हो. म्हणजे काय झालं होतं त्या दिवशी? ते पूर्वीचे दिवस आठवले की थोडा हसू येत. हसू येतं. हा. बघा त्यांचं म्हणणं काय, पूर्वीचे दिवस आठवले की हसू येतं, याचा अर्थ आता रडू येतं. आताचे दिवस नको बाबा आठवायला, असं नाहीये. पण काय झालं मग त्या दिवशी तुम्ही आलात तेव्हा? ते वाट बघत होते? नाही, ते ऑफिसमधूनच आलेले, म्हणजे ऑड डेच होता. संडे, जनरली संडेला हा प्रोग्राम बघण्याचा वगैरे होतो. हो का? पण त्या दिवशी तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायला दिलं होतं की नाही? हो, दिलं होतं ना. सगळे इकडे बसले होते, आम्ही आतल्या खोलीमध्ये जाऊन एकमेकांशी बोललो. किती वेळ? 5 मिनिटं वगैरे? नाही, 5-10 मिनिटं बोललो. मग लगेच ठरलं? हा, नाही, नाही. नंतर मग मी माझ्या आईला सांगितलं आणि मग यांनी त्यांच्या मावशीला सांगितलं आणि मग नंतर दोघांनी मग भेटून मग ते ठरवलं. किती वर्ष झाली लग्नाला? 15. काय सांगाल 15 वर्षाच्या सहवासाबद्दल? 15 वर्षात आम्ही दोघांनी एकत्र संसार चांगला केला. त्या थोड्याशा रागवतात पटकन. हो का? हा, हं. तसे त्या हसत खेळत असतात घरात वगैरे. आणि यांच्याबद्दल काय 15 वर्षात? मी आहे, समजदार आहेत, शांत स्वभावाचे आहेत, आणि सांभाळून घेतात मला. तुम्हाला? बरं, वहिनींचं हे हसणं जे आज आहे हे असंच कायम असतं का चेहऱ्यावर? काय नसतं, कधीतरी खुश झाल्या की ते अशा असतात. आणि तेही जे आज गोड हसतायत हो. ते मात्र कायम हसत हो. असतं. हो ना. तुमचं फक्त अमावस्या पौर्णिमेसारखं हळूहळू चंद्र कधी असं लहान असं होतं. चला, आता या दोघांच्या मनातलं घरातले सगळे ओळखणार का आपण बघणार आहोत. 3 गाणी, थोडंसं कठीण आव्हान आहे ते, पण ते आव्हान अनेक आत्तापर्यंत एवढी आव्हानं पेलली आहेत, तर हे गाण्याचं आव्हान काय, यातलं एक गाणं निवडा. बघू द्या. हे का मराठी गाणं? घ्या. मी मोठ्याने वाजवा फक्त. हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. म्हणा पूर्ण. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटक कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. हे घ्या, हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. आता या पुढच्या 2 गाण्यांपैकी बघूया कुठलं गाणं. काढू मी. हे चालेल ना, तुम्ही निवडा, आपण त्यांना आव्हान देऊया. मराठी गाणं घ्या. मराठी गाणं परत एकदा मोठ्याने वाजवा. पुढे वाजवा ना. नाही. बरोबर वाजवत आहे. मराठी गाणं आहे, लवकर. चुकलं. तुम्हाला कळलंय? हो. कुठलं होतं सांगा. हिची चालत उरुतू, हिची चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बटळली, जशी मावळत्या उन्हात केवडाच्या बनात नागिन सळसळली. आता 3रं गाणं बघूया तुमच्यासाठी. कोण वाजवतंय दोघांपैकी? तुम्ही घ्या. हिंदी गाणं आहे, हिंदी. नीट ऐका.
मदत करतो. तुम्ही वाजवताय का? घ्या वाजवा. हा हा. हिंदी गाणं आहे. म्हणा. यार है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. अभिनंदन. हे आणखी एक 500 रुपयाचं Thank you. बक्षीस. बघूया आता गप्पा मारायला कोण येणार तुमच्या बरोबर. पूर्वा करडे, रेखा महेंद्रकर, नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मी हिची मैत्रीण. कधीपासूनची मैत्री? झाले 4 वर्ष. तुम्ही राहता कुठे? इथे अंधेरीतच राहते, अंधेरीत. कोलडोंगरीला. काय सांगणार त्यांच्या स्वभावाबद्दल? खूप प्रेमळ आणि खूप छान आहे. हो, हो, मैत्रीण म्हणून एकदम नंबर 1. कसं काय म्हणजे असं तुम्ही कसं काय नंबर 1 देऊ शकता? मी इतकं म्हणजे तिच्या क्लोज झाले की माझे खूप काही गोष्टी मी तिला शेअर करू शकते. कुठली गोष्ट तुम्ही कुठलीही मनातली गोष्ट त्यांना सांगू मनातली मी शकता? तिला शेअर करू शकते. आणि त्या? हो, त्या पण. अरे वेगळीच आहे या दोघांची पॉलिसी. बरं लेकीकडे द्या जरा. तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे असं म्हणजे चांगली आहे ती, खूप लाड करते आमचं सगळं ऐकते, आम्ही पण ऐकतो. आणि थोडा राग येतो तिला मध्ये 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 येतो. म्हणजे कधीतरी येतो. खरंच आईने आजपासून राग कमी केला तर तुला किती आनंद होईल? होईल, खूप आनंद आहे. खूप आनंद होईल. आणि बाबांना किती आनंद होईल आईने राग कमी केला तर आजपासून? होईल, चांगलाच आनंद होईल. बरं आता मला बघायचं या गप्पांच्या ओघामध्ये आता 3 जण घरातले 3 सदस्य वहिनींना बक्षीस मिळवून देणार का आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. मी एक वाक्य वाचणार, त्या वाक्याच्या ठिकाणी एक चांदीचं नाणं आहे, ते तू घेऊन यायचंस. तुम्ही चांदीचा कुंकवाचा करंडा आम्ही या घरात लपवलाय तो घेऊन यायचा. आणि तिसरं वाक्य असेल ते मिस्टरांसाठी, ज्या ठिकाणी चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती लपवलेली आहे, ठेवलेली आहे, ती मूर्ती घेऊन यायची. ही संपूर्ण हा खेळ 1 मिनिटात होणार आहे. त्यामुळे जर वेळ झाला पहिल्या दोघांना तर तिसऱ्याला म्हणजे मिस्टरांना वेळ कमी पडू शकतो. तेव्हा लवकर जा, लवकर या आणि या ठिकाणी वस्तू ठेवा. हे पहिलं वाक्य, याच्याशिवाय जेवणाला चव नाही. जा, वेळ सुरू झाली. तुमच्यासाठी पुढचं. चला, वस्तूचं वजन मोजण्याचं यंत्र. वजन काटा. कपाटात. 20 सेकंद झाली. कपाटात. बेडरूम मध्ये. यावर वजन मोजतात. वाईट कपाट. मिक्सरच्या खाली. सांगा सांगा लवकर. वाईट कपाटात खाली. सेकंड डोर. मिक्सरच्या खाली. 43 सेकंद झालेली आहेत. तुमच्यासाठी एक विराई तू डोंगरावरी देवारा. नजर हाय तुझी. देवाच्या मागे. 10 9 8 7 6 5. पण आज मिस्टर ज्या तत्परतेने धावत गेले, एरवी सुद्धा एखादी गोष्ट घेऊन या असं सांगितलं खाली आणतात. तर हाच वेग असतो. हो, कारण बरोबर आहे, वेळेत जर आणलं नाही तर घरातली दुर्गावतार कोण बघणार. अभिनंदन. ही चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुम्हाला मिळाला चांदीचा कुंकवाचा करंडा. आणि वायू वेगाने जाऊन मिस्टर घेऊन आले ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी आणि हे तुमच्यासाठी. बरं, मगाशपासून तुम्ही दोघे बोललात, मैत्रीण बोलली, मुलगी बोलली. आता हा माईक जरा घरातल्यांकडे देऊया. घ्या. या तुमची आई. हो, माझी आई. आई, जावयांबद्दल सांगा. जावई म्हणजे खूप हौशी आहेत, हं. सगळ्या गोष्टीसाठी पुढे धावतात आणि मन मिळावे.
मुलीचं जेव्हा लग्न जमलं त्यानंतर आता किती वर्षाचा संसार? 15 वर्षाचा संसार आहे. तुम्ही समाधानी आहात हो पूर्णपणे? पूर्ण. मुलगी म्हणजे आता तुमची नात मगाशी म्हणाली की या चिडतात, जावई पण बोलले जरा तापट होतात कधी कधी, तर मग तुमचा काय सल्ला आहे? तिने तापट का डोकं का शांत ठेवावं. पण लहानपणापासून आहे का हो असं? एवढं नाही, आता जास्त. हं? आताच बाहेरचा उन्हाळा वाढल्यामुळे असं असेल. द्या, सर्व बरोबर आहे. एकदम व्यवस्थित, सगळं बरोबर आहे. आणि मुलगी? मुलगी पण व्यवस्थित आहे. हा व्यवस्थित आहे. व्यवस्थित. खुश आहात तुम्ही? आता कोण बोलणार आहे? बाबा तुम्ही सांगा सुनेबद्दल. आता मुलगा फार अल्पसंतुष्ट आहे आणि ती महत्वाकांक्षी आहे, तर बर. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. अच्छा 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 अच्छा, बरोबर बरोबर मी बरोबर. महत्वाकांक्षी आहे आणि ते अल्पसंतुष्ट आहे. त्यामुळे थोडस होतं. पण मग तुम्ही काय सल्ला देणार? माणसाने समाधान कशात मानायचं याचं नक्की करावं लागतं, कारण शेवटी सगळ्यांचंच काय मनासारख्या गोष्टी होत नाही. पण माणसाने प्रगती करायलाच पाहिजे, प्रयत्नशील राहायला पाहिजे, हे माझ्याकडून शिकायला पाहिजे आणि असं माझं म्हणणं आहे. मत आहे. अनुभवाचे बोल आहेत, त्यामुळे ते आशीर्वाद म्हणून घेतले पाहिजे. बरोबर. हो. आणि त्यांनी जे सांगितलंय की इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव, म्हणून तर आपण म्हणतो ना बाबा, वडील, बाप माणूस, त्याच्याचमुळे. आणि खरंच आहे की अनेक वर्षाच्या अनुभवांवरून हे सगळं मिळत असतं. त्यांचं बोलणं आशीर्वाद म्हणून घेतलं की अधिक प्रगती होऊ शकते. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला? क्षमा मागायची असेल तर सगळ्यांचीच मागेन. इतके वर्षात जर काही चुकलं असेल माझ्याकडनं, म्हणजे जसं आता रागावते, चिडते, मुडी आहे, तर त्याच्यात त्यांनी चुकलं असेल तर मला क्षमा करावी. आणि धन्यवाद पण सगळ्यांना, कारण का आतापर्यंत मला सांभाळून घेतलं सगळ्यांनी सगळ्याच बाबतीत. त्याच्यामुळे सगळ्यांचेच आभार, सगळ्यांचं तुमचं काय धन्यवाद. म्हणणं? मी क्षमा मागायची, सगळ्यांची क्षमा मागेन. जो काय माझा स्वभाव काय चुकलं असेल ते त्यांनी माफ करावं. आणि आभार मानायचे असतील तर वडिलांचे आभार मानेन, त्यांनी आतापर्यंत सगळं आम्हाला दोघांनाही सांभाळून घेतलं आहे. मला तुम्हाला विचारायचं, या कुटुंबात तुम्ही आलात तेव्हा तर कोणी परिचयाचे नव्हते, या घराबद्दल काय सांगा? सगळंच अनोळखी होतं त्या दिवशी जेव्हा आले त्या दिवशी, पण हळूहळू सगळं आईंकडनं शिकले. अच्छा, सासूबाई. हो, आणि बाकीच्या सगळ्यांनी पण मदत केली शिकण्याला. आज कोणाला मिस करताय? सासूबाईंनी. मी या भागाच्या सुरुवातीलाच घरात येण्यापूर्वी खाली म्हटलं होतं की ती आई, जून महिना येणार तस तशी सुरू होणारी लगबग, मग विद्यार्थ्यांच्यासाठी तो डबा, ते दप्तर, ते नवीन बूट, ते नवीन युनिफॉर्म, आणि मग ते करून या महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं आई, जिथं जिथं स्त्री शक्ती आहे तिथे तिथे ती संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी झटत असते. आणि कायम तिची आठवण येणं स्वाभाविक आहे. या भागाच्या शेवटच्या टप्प्यावरती हे घर, हे कुटुंब त्या आईंना मिस करत आहे, हेही सगळ्यांच्या डोळ्यातून पटकन व्यक्त झालं, स्पष्ट झालं. घरावरती खूप आशीर्वाद आहेत, हे आशीर्वाद असेच वाढत राहू. बाबा, ज्येष्ठांकडून मिळालेला सल्ला आशीर्वाद म्हणून घेऊन आजवरच्या अनुभवावरती उत्तरोत्तर या घरामध्ये आनंद नांदू दे, तुमच्या घरात प्रगती होऊ दे, एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण तिथूनच ती अन्नपूर्णा या घरात आली. तेव्हा तुम्हा दोघांना शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देतो. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.